हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे वुमन्स डे स्पेशल ब्लॉग. 8 मार्चचा ब्लॉग आहे आणि जवळपास आज 22 मार्च आहे. तर एक 15-20 दिवसानंतर मी हा ब्लॉग पोस्ट करते. तर मला काय माहिती आजकाल काय झाले, प्रत्येक ब्लॉग असं 1-1 महिन्याने 15-15 दिवसांनी पोस्ट करते मी. तर आजचा जो ब्लॉग आहे ना, त्याचा व्हॉईस ओव्हर मी सगळा वन टेकमध्ये करणार आहे. बघूया कसं होते, काय होते काय माहिती. चॅलेंज दिले मी हे स्वतःला. कारण प्रत्येक वेळेस व्हॉईस ओव्हर करते ना, तर एक प्रॉब्लेम होतो नेहमी, की एक-एक व्हिडिओ, एक-एक क्लिपला पण मला 10-10 वेळा व्हॉईस ओव्हर करावं लागायचं. मग आता बघूया. चॅलेंज दिलंय तर मी कसं होते, काय होते काय माहिती नाही. आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते, की इथं काय-काय झालं. ज्या दिवशी वुमन्स डे होता 8 मार्च, म्हणजे आजचा दिवस जो तुम्ही ब्लॉगचा बघताय तो. तर त्या दिवशी आम्ही सकाळी उठलो 4:30ला आणि 4:30ला उठून अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन उबेर केली आणि डायरेक्ट डी.वाय. पाटील स्टेडियमच्या इथं आलो. आम्ही कुपन वगैरे दिले आणि आम्ही टी-शर्टच्या लाईनमध्ये थांबलेलो. कारण ज्यावेळेस फॉर्म भरलेला त्यावेळेस साईज वगैरे टाकलेली आणि आम्हाला टी-शर्ट घ्यायचे होते. जे मॅरेथॉन होतं ना, वुमन्स डे स्पेशल मॅरेथॉन, त्याच्यासाठी टी-शर्ट वगैरे घेतले आणि नंबर पण घेतलेले आमचे. तर टी-शर्ट घेऊन नंतर आम्ही वरती गेलो. ज्यावेळेस तिथं वरती गेलो त्यावेळेस नाश्ता वगैरे होता, त्याची सोय केलेली होती. तर नाश्ता बघितला. आम्ही करणार होतो नाश्ता. ज्यावेळेस नाश्ता घ्यायला गेलेलो ना, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की आपण घरून निघताना काहीच खाल्लं नाही, चहा पण पिला नाही. आणि मला असं असतं, की सगळ्यात पहिलं सकाळी उठल्या-उठल्या चहा लागतो. चहा पिलं ना असं फ्रेश वाटतं मला. तर चहा आणि नाश्ता घेणार होतो. परत लक्षात आलं, की जर आपण चहा नाश्ता केला, तर पळताना प्रॉब्लेम होईल. मी एवढं कळत नाही यार, खूप कन्फ्यूज होते बसवर करताना. आणि चहा वगैरे नाश्ता वगैरे केला असता ना, नंतर आम्हाला खूप त्रास झाला असता, व्हॉमिटिंग वगैरे असं काहीतरी होतं ना सकाळ-सकाळी. आपण नाही अचानक असं चहा वगैरे घेऊन पळू शकत. तर झुंबा चालू होता, वॉर्मअप चालू होतं सगळं. मग ते चालू केलं. मी कधी असं पब्लिक स्पेसमध्ये कधी डान्स केला नाही. पण आज पहिल्यांदा केला. कारण वुमन्स डे यार, वुमन्स डे म्हणलं की काय-काय नवीन-नवीन गोष्टी करायला काय हरकत आहे. तर छान वाटलं. एवढं भारी वाटत होतं. मला ज्यावेळेस मी सकाळी उठले ना, त्यावेळेस असं वाटलेलं जाऊ दे यार, नको कॅन्सल करते, मी नाही जाणार आहे आज. पण नंतर म्हणले की जाऊ दे, फॉर्म वगैरे भरलेला आहे. तर एक चॅलेंज दिलं स्वतःला. आजकाल मला चॅलेंज द्यायला काय आवडायला लागले काय माहिती. प्रत्येक गोष्टी चॅलेंज, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी मला चॅलेंज द्यावं लागतंय. तर उठलो आणि फ्रेश होऊन निघालो होतो. हम सारे लोगों ने सुना हुआ है। हाँ, सो जैसे बीट स्टार्ट होगा, वन ऑफ यू विल कम स्टेट हियर, आपको एक स्टेप करना है एंड वी ऑल विल फॉलो दैट स्टेप। ओके, नहीं नहीं, आप अभी ये खुद नवी मुंबई ओनली वुमेन्स मिनी मॅरेथॉन आम्ही करतोय. हे 8वं वर्ष आहे. तर डान्स वगैरे झाले, झुंबा घेतला बऱ्याच लेडीजनी. आम्ही नाश्ता नाही घेतला. आम्ही नंतर आल्याच्या नंतर नाश्ता घेतला. ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. तर आम्ही इथे बाहेर निघालेलो. गेटच्या बाहेरनं जो रस्ता होता डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेर, तिथून आम्हाला रनिंग करायची होती. तर त्या लोकांनी सांगितलेलं, की आम्हाला कसं-कसं, कुठे-कुठे पळत जायचं आहे, किती रनिंग वगैरे, ते ब्रॉच वगैरे घ्यायचे होते. बरंच काय-काय गोष्टी होत्या. आणि ह्या लोकांनी एक खूप छान अशी गोष्ट केली. त्या लोकांनी ना बाहेर पण असे लिंबू सरबत वगैरे ठेवलेले, म्हणजे कोणी चक्कर-बिक्कर येऊन पडायला नको. कोण म्हणत नाही. कसं वाटतं ताई? मस्त. दमलं लागेल का? मला व्हिडिओ करत पाहिजे खूप. आणि ह्या अशा काही काही ड्रिंक्स वगैरे होत्या ज्या त्या लोकांनी ठेवलेल्या. चहा म्हणजे नाश्त्याचे भरपूर प्रकार ठेवलेल्या त्यांनी. आम्ही तर बरेच प्रकार बघितले पण नाही. एवढी काळजी घेतली त्या लोकांनी, सगळ्यांची खूप काळजी घेतली, म्हणजे कोणालाच काहीही प्रॉब्लेम झाला नाही. पाण्याची सोय, चहाची सोय, नाश्ता, बिस्किट वगैरे सगळं, केळी, परत चॉकलेट्स वगैरे पण होते आणि स्टिंग वगैरे. आणि नाश्ता केल्याच्या नंतर पण परत डान्स वगैरे चालू होते. म्हणजे ज्याची मर्जी, त्याला डान्स करायचं त्याला करा. आणि बायकांनी एवढं एन्जॉय केलं, एवढं एन्जॉय केलं. आम्ही पण खूप एन्जॉय केला. हा दिवस माझ्या आयुष्यातला खूप छान असा दिवस होता, जो मी कधीच विसरणार नाही. आणि ज्यावेळेस सगळा डान्स वगैरे झाला ना, शेवटला चालू होतं आपले मराठी गाणे लागलेले. आणि ह्यावेळेस चालू होतं वाटतं ललाटी भंडारं आणि त्याच्यानंतर झिंगाट. झिंगाटशिवाय यार कुठल्याच डान्सचा शेवट होतच नाही, भले ते कोणता पण प्रोग्राम असो. तर डान्स म्हणलं की झिंगाट हे शेवटला वाजणारच वाजणार. तर डान्स झाल्याच्या नंतर पण आम्ही नाश्ता वगैरे घेतला आणि घरी जायला निघालेलो. कारण घरी पण जायला खूप लेट झालेला आणि दमलेलो, आमचे पाय पण खूप दुखत होते आणि ऊन खूप लागत होतं त्यावेळेस. तर घरी जायला निघालो. रिक्षा वगैरे केला, स्टेशनला आलो, स्टेशनवरून बस पकडली. जाम थकलोय. पण हे बघून असा आनंद झालाय की काय सांगू, गगनात मावे नाही. पण ब्रॉच हरवलाय, ती लय ज्वाला लागली. जर गाडी बिडी असते तर जाऊन आपण शोधलं असतं. पण
लय भारी वाटतंय. असलं द्यायचं काय तर सर्टिफिकेट जातात कुठे बी. आणि घरी येताना ना मी नाश्त्यासाठी इडली वगैरे घेऊन आलेली. दाल-वडा मला खूप आवडतो म्हणून दाल-वडा, इडली आणि मेदूवडा असे प्रकार घेतलेले. अथर्व, मी आणि अमायरा प्रत्येकाला सेम वाटून दिलेलं मी. तर हे ना मला नंतर संध्याकाळी मी बाहेरून येताना मला खलबत्ता वगैरे दिसला. एवढे आवडले ना मला, मी घेतले माझ्यासाठी आणि आमच्या बाजूवाल्या ताईंसाठी असे 2. तर खूप छान होते, दगडी होते. आता त्यांचं वापरायचं कसं वगैरे YouTubeला व्हिडिओ बघून वापरणार होते. आणि मला ड्रेस पण घ्यायचा होता, तर ड्रेस घ्यायला आला. बरेच दिवस नाही, बरेच ड्रेस बघितल्यानंतर असं वाटत होतं, कोणता घेऊ? बरेच असे ड्रेस होते जे मला खूप आवडलेले. बघूया नेक्स्ट टाईम. पण हा ड्रेस मी घेतला, मला खूप आवडला. ओढणी वगैरे छान होती आणि नेकला खूप छान अशी डिझाईन होती, मला खूप आवडला. तर मी नेहमीसारखं आज ह्यावेळेस पण लेटच पोहोचले. कार्यक्रम सुरू झालेला होता. आपने मुझे बोला कि जंप करने के लिए खुशबू आपने कहा नहीं था, तो ठीक है, अब मैं ये कहूंगी कि अब मैं जो बोलूंगी वो आपको करना होगा. ओके, फॉलो करिए एक बार. अच्छा मुझे बताओ आपका नाम. तर आत्ताच तुम्ही बघितलं की गेम चालू होते. त्याच्यानंतर अजून 1-2 गेम झालेले. एक गेम असा होता की ऑडियन्समधून सांगितलेल्या ज्या वस्तू असतात ना, त्या घेऊन यायच्या होत्या. तो खूप फनी पार्ट होता. खूप छान गेम झाला तो. तर त्या गेमच्या माझ्याकडे एक पण व्हिडिओ क्लिप नाही आहे, कारण व्हिडिओ करायचं विसरले मी. नंतर गरबा वगैरे झाला, प्राईज वगैरे दिलं. बरेच पाहुणे मंडळी आलेले, त्यांचा सत्कार वगैरे झाला. त्याच्यानंतर कार्यक्रम खूप छान असा पार पडला. जेवण वगैरे ठेवलेलं, पण मी तोपर्यंत घरी गेले, कारण अथर्व आणि अमायरा खूप मस्ती करत होते. घरून कॉल आलेला, तर घरी गेले आणि खूप छान असं एन्जॉय केले. आजचा दिवस ना खरंच मी कधीच विसरणार नाही. तर कसा होता आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.